नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. मी कापसे गुरुजी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण 3 भाग बघणार आहोत. त्यामध्ये अपूर्णांकाचा गुणाकार, त्यानंतर आपल्याला शिकायचा आहे गुणाकार व्यस्त काय असतो तो, आणि त्यानंतर शिकायचं आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा किंवा त्याचा उपयोग कशा प्रकारे आपल्याला करता येईल. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार, म्हणजे त्याला आपण मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन असे म्हणतो. आता बघा की दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहितात. ही लिहिण्याची पद्धत आहे. अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना अपूर्णांकाचा जो अंश असतो, आता अपूर्णांक आपण इथे 2/3 घेतला, त्या अपूर्णांकाचा अंश झाला इथे 2, आणि इथे जर 4/5 हा एक अपूर्णांक घेतला तर इथलचा अंश झालाय 4, म्हणजे 2 आणि 4 यांचा परस्पर गुणाकार आणि 3 आणि 5 यांचा परस्पर गुणाकार करता येईल. त्यानंतर बघा इथे एक काय दिले तर एक आकृती दिली आहे. इथे एक आयताकृती दिली आहे आणि त्याचे एकूण 5 भाग केलेले आहेत. आता हे 5 भाग केल्यानंतर प्रत्येक भाग हा काय आहे तर सारखा आहे. पहिली आकृती तशीच आहे, दुसरी पण त्याच प्रकारे आहे आणि तिसरी पण त्याच प्रकारे आहे. परंतु याच्यात मुख्य फरक काय तर जेव्हा दुसऱ्या आकृतीमध्ये 5 भाग केले तर त्यामध्ये 3 पहिले भाग, जे 3 भाग आहेत हे रेखांकित केलेले आहेत, आणि जी तिसरी आकृती आहे तर या दुसऱ्या आकृतीचे अजून विभागणी करून, म्हणजे जी पहिली आकृती याचीच विभागणी करून अशा प्रकारची, तर यामध्ये काय केले वेगवेगळे अशा प्रकारचे चौकट तयार केलेत बघा. म्हणजे जिथं 5 चौकट होते तर इथं तिसऱ्या आकृतीमध्ये किती झाले ते एकूण 10 चौकट झालेले आहेत. म्हणजे पहिली जर एक पूर्ण आकृती असेल 5, आता आपल्याला याला काय याचे 2 भाग केले तर बरोबर, म्हणजे हा जर असा जर आपण पूर्ण भाग घेतला आकृतीचा आणि त्यामध्ये एक रेष ओढली आडवी, तर आपण एका आकृतीचे किती भाग केले तर 2 केले. आणि त्याच्यापैकी जर मी एक भाग असा रेखांकित केला, म्हणजे आपल्याला याला जर अंकात लिहायचं असेल, अपूर्णांकात लिहायचं असेल, तर आपण काय लिहितो याला की 2 भागापैकी एक भाग रेखांकित केला, म्हणजे 2 भागापैकी एक भाग रेखांकित केला असं लिहितो आपण याला. आणि याला काय लिहिता येईल तर हे एकूण 5 भागापैकी 3 भाग, 5 भागापैकी 3 भाग आपण इथे रेखांकित केलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे या दोघांचा जर गुणाकार केला कशाचा तर 3/5 गुणिले 1/2, म्हणजे या आकृतीचा आणि या आकृतीचा जर आपण काय केलाय गुणाकार केला, तर गुणाकार केल्यानंतर काय येते तर ही तिसरी आकृती ती बघा, तर किती झालेत आता याच्यात एकूण किती आहेत तर एकूण 10 भाग आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये. या तिसऱ्या आकृतीमध्ये काय तर 10 भाग आहेत, आणि 10 भागापैकी किती पुन्हा रेखांकित झालेत. पुन्हा रेखांकित म्हणतोय मी, शब्द काय वापरला पुन्हा रेखांकित. आता पुन्हा रेखांकित हे तर वरचे 3 रेखांकित आहेत आणि तर खालचे हे 2 पण रेखांकित आहेत, पण पुन्हा रेखांकित होणारे फक्त 1, 2 आणि 3 हे 3 चौकट आहेत, म्हणून याला 3/10 आपण असं लिहितो. आता बघा गुणाकार करत असताना आपल्याला सांगितलंय की दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा आणि छेदाचा गुणाकार, म्हणजे 3 गुणिले 1 ह्याचा अंशस्थानी केला आणि छेदामध्ये 5 गुणिले 2 याचा आपण छेदस्थानी केला, म्हणजे 3 गुणिले 1 तर 3 आणि 5 गुणिले 2 म्हणजे उत्तर किती येईल तर 10. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय कोणत्याही दोन अपूर्णांकाचा गुणाकार करता येईल. आता इथे बघा मित्रांनो, आपल्याला गुणाकार करण्यासाठी सरावासाठी एक 8 प्रश्न दिलेले आहेत, ते आपण सोडवूयात. आता याला सोडवण्यासाठी सुरुवातीला काय दिलं तर 7/5 गुणिले 1/4, म्हणजे अंशाचा 7 गुणिले 1 आणि छेदामध्ये 5 गुणिले 4 याचा जर गुणाकार केला तर 7 गुणिले 1 7 आणि छेदामध्ये 5 गुणिले 4 म्हणजे 5×20, 7/20 हे पहिले याचं उत्तर आपल्याकडे येईल. दुसरं बा 6/7 आणि 2/5 या दोघांचा गुणाकार करायचा. आता जसं आपण बेरजेत तिरपा गुणाकार करतो तर तिरपा गुणाकार इथे करायची गरज नाही. तर इथं काय असतो अंशाचा आणि छेदाचा, म्हणजे 6चा 2शी 7चा 5शी असा गुणाकार करायचा आपल्याला इथे. तर पहा 6 गुणिले 2 आणि छेदामध्ये
7 गुणिले 5 यांना गुणल्यानंतर 6 गुणिले 2 म्हणजेच 12 साइन 2 12 आणि 7 5 35. आता 7 35 आल्यानंतर म्हणजे 12/35 हे उत्तर आले आपल्याकडे. त्यानंतर बघा 5/9 आणि 4/9. आता इथे छेद सारखे येतं म्हणून याची काही बेरीज होणार नाही. तर जसं आहे तसंच म्हणजे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. म्हणजे इथे 5 गुणिले 4 छेदामध्ये 9 गुणिले 9 म्हणजे 5 20 हे आले अंश आणि छेदामधील 9 गुणिले 9 म्हणजे 9 9 81. तर बघा 20/81 आपल्या इथे उत्तर आलेलं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे 4/11 गुणिले 2/7 म्हणजे अंश पुन्हा अंशाचा गुणाकार. तर 4 गुणिले 2 आणि छेदामध्ये काय येईल तर छेदामध्ये येईल 11 गुणिले 7. आता हे लिहिल्यानंतर काय येईल तुमच्या लक्षात की याला सोडवताना तर 4 गुणिले 2 म्हणजे 4 गुणिले 2 8 आणि 11 गुणिले 7 तर म्हणजे 77. 8/77 हे इथे काय आलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न 1/5 गुणिले 7/2 तर अंश लिहावं लागतील 1 गुणिले 7 आणि छेदामध्ये काय लिहावं लागेल तर छेदामध्ये 5 गुणिले 2. आता याला सोडवल्यानंतर 7 गुणिले 1 म्हणजे 7 आणि छेदामध्ये 5 गुणिले 2 म्हणजेच 10 म्हणजे 7/10 हे आपल्याकडे काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. त्यानंतर सहावा प्रश्न पहा 9/7 काय दिले 9/7 गुणिले 7/8. मग आता याला सोडवताना अंशाचा गुणाकार तर 9 गुणिले 7 आणि छेदामध्ये 7 गुणिले 8. आता बघा इथं तुम्हाला काय दिसतं की इथं वरती पण 7 आहे आणि खाली पण 7 आहेत. आता एक तर याला आपण काय करू शकतो आपण याला कॅन्सल आउट म्हणजे 7 1 7 असं म्हणू शकतो किंवा असं जर नाही करायचं तर सरळ सरळ काय करायचं तर 9 7 63 आणि इकडं 7 8 56 म्हणजे एक तर 63/56 याचं उत्तर येईल हे पण बरोबर आहे. किंवा तुम्ही हे जर 7 7 कॅन्सल केले जर हे 7 7 आपण काय केले कॅन्सल केले तर सरळ 9 गुणिले 1 म्हणजे 9 आणि 1 गुणिले 8 म्हणजे 8 9/8 हेही उत्तर बरोबर आहे. हे काय आहे तर विस्तारित रूप आहे 63/56 आणि त्याचं संक्षिप्त रूप जर काढलं तर 9/8 येईल. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय दिलेलं आहे तर 5/6 गुणिले 6/5. आता 5/6 गुणिले 6/5 इथे पण काय येईल तर अंशाचा म्हणजे 5 गुणिले 6 आणि छेदाचा म्हणजे 6 गुणिले 5. आता इथे पण काय होईल हे 6 6 कॅन्सल होऊ शकतात हे 5 5 कॅन्सल होऊ शकतात कारण हे अंशात आणि छेदात आहेत बरोबर. किंवा याचा जर गुणाकार केला तर 6 5 30 आणि 5 1 30 म्हणजे अंतिम उत्तर हे एकच येणार आहे. किंवा आपण जर या प्रकारे सोडवलेलं की हे 5 5 कॅन्सल झाले 5 1 5 5 1 5 इथे 6 1 6 6 1 6 अशा प्रकारे जरी सोडवलं आपण तरी उत्तर शेवटी हे काय येणार आहे एकच येणार. आता त्यानंतरचा पहा शेवटचा प्रश्न याच्यात 8वा तर 6/17 गुणिले 3/2 हे आपल्याला इथं उदाहरण दिलेलं आहे. मग 6 गुणिले 3 आणि छेदामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला तर छेदामध्ये लिहायचं आहे आपल्याला 17 गुणिले 2. आता याला सोडवत असताना काय करावं लागेल आपल्याला सोडवत असताना तर 6 गुणिले 3 तर 6 त्रिक 18 आणि 17 दोन्ही 34. तर अशा प्रकारे आपल्याला उदाहरणं सोडवता येतात म्हणजे उत्तर काय आलं आपल्याकडे 18/34. अशा प्रकारे आपण हे 8 उदाहरणं सोडवले आहेत. आता बघा यामध्ये एक शाब्दिक उदाहरण दिलेले ते मी इथं ऑलरेडी सोडवून तुमच्याकडे वेळ वाचवण्यासाठी सोडवून घेतलेलं आहे अगोदर. तर बघा याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. अशोक रावांनी आपल्या 21 एकराच्या म्हणजे 21 एकर शेत होतं
त्याच्यातला 2/7 भाग केळीची लागवड केली, तर एकूण केळीची लागवडीचे क्षेत्र किती हे विचारलेलं आहे. मग आता एकूण क्षेत्र त्या अशोकरावाकडे किती होतं, तर 21 एकर होतं. आता 21 एकर होतं, तर केळीची लागवड केलेले क्षेत्र किती होते, तर 21 पैकी 2/7 भाग. मग 2/7 भाग लिहिला आपण इथे, बरोबर, गुणाकाराच्या रूपात लिहिलं. आता याला 21 ही पूर्णांक संख्या आहे आणि 2/7 ही अपूर्णांक आहे. याला आपण असंही लिहू शकतो, किंवा अजून जर सोडवायचं झालं तर 21 गुणिले 2/7 किंवा 21 ला आपण काय लिहू शकतो, 21/1. जेव्हा आपण याला सोडवू तर काय येईल, 21 गुणिले 2/1 गुणिले 7 असंही सोडवता येईल. मग याला जर आपण इथे जर सोडवलं तर याची काय येईल बघा, याचं उत्तर बघा काय येईल, तर 21 गुणिले 2, तर 21 गुणिले 2 म्हणजेच आपल्याकडे उत्तर येईल 42 आणि 7 7. म्हणजे इथे जर भाग दिला तर 7 इथं भाग दिल्यानंतर काय येईल, 7 आणि 7 42. म्हणजेच काय येईल आपल्याकडे 6/1. 6/1 म्हणजेच उत्तर काय आलं आपल्याकडे, 6 आले. म्हणजे एकूण केळी लागवडीचे जे क्षेत्र आहे हे किती असेल, 6 एकर. म्हणजे एकूण क्षेत्राला आपण जेवढा केळीचं क्षेत्र होतं त्यानं काय केलंय, गुणलंय. एकूण क्षेत्र 21 होतं, तर त्याचं 7 पैकी 2 भागात केळीची लागवड होती, तर 2/7 आपण काय केलं, त्याला गुणलंय. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे. तिसरा महत्वाचा प्रश्न आहे यामधलाच, की लष्करातील एकूण सैनिकापैकी 4/9 भाग हे जे सैनिक आहे हे कशावर येतं, तर उत्तर सीमेवर संरक्षण करत आहे. या सैनिकाच्या संख्येच्या तिसऱ्या भागा एवढे म्हणजे एकूण, आता बघा एकूण संख्या किती आहे आपल्याला माहित नाही. त्यानंतर पुढे जर आपण जर पाहिलं तर जर उत्तर सीमेवर कार्यरत असणारे सैनिकाची संख्या किती दिली आहे, 5,40,000. बरोबर, इथे किती दिली, 5,40,000. म्हणजे 5,40,000 ही पूर्ण सैन्यांची संख्या आहे का, नाही. त्या सीमेवर जेवढे काही लष्करातील जेवढे काही सैनिक येतात त्यापैकी उत्तर सीमेवर जेवढे येतात तर त्यांचा आकडा किती आहे, तर 5,40,000. आणि तो किती आहे, एकूण सैन्याच्या किती आहे, तर 4/9. म्हणजे जर लष्करामध्ये 9 सैनिक असतील तर 9 पैकी 4 सैनिक हे कुठं असतील, उत्तर सीमेवर असतील. बरोबर. आणि त्यानंतर इथे काय एक लाईन दिली, इथे एक ओळ दिलेली आहे की सैनिकाच्या सैन्याच्या, म्हणजे कोणते सैनिक इथे, तर जे उत्तरेकडे आहे, म्हणजे उत्तरेकडे किती आहेत, एकूण सैन्याच्या चौथा भाग, म्हणजे 9 पैकी चौथा भाग हा काय आहे, तर उत्तरेकडे आहे. म्हणजे या आणि त्या सैन्यापैकी तिसऱ्या भागा एवढे, म्हणजे या भागाच्या 1/3 पट काय आहे, तर ईशान्य भागात संरक्षणासाठी कार्य करत आहेत. म्हणजेच ईशान्येकडील जे सैनिक आहेत तर हे किती येतं, 4/9च्या किती येतं, 1/3 पट येतं. बरोबर, तिसरा भाग म्हटलं इथं, तिसऱ्या भागा एवढे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इथं 4/9 गुणिले 1/3. आता 4/9 ची किंमत आपल्याला ऑलरेडी इथे दिलेली आहे. बरोबर, इथे दिलेली आहे म्हणून आपण इथं 4/9च्या जागी आपण काय घेऊयात, इथं 5,40,000 ही संख्या घेत आहे आणि त्याला 1/3 न गुणलं की 1,80,000 एवढी संख्या कुठे आहे, तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या असेल. म्हणजे जेव्हा आपण याला काय देऊ, भाग देऊ, म्हणजे इथं 3 आणि 3 8 24, म्हणजे 18चाच भाग बसला. 18चा भाग घेतल्यानंतर हे नंतरचे आपण 4 शून्य घेतले, म्हणजेच किती आलं आपल्याकडे, 1,80,000 एवढी संख्या कुठे कार्यरत आहे, तर ही आहे ईशान्येकडील भागातील संरक्षणासाठी कार्यरत आहे. एवढे सैनिक 1,80,000 सैनिक कुठे आहेत, तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या आहे. अशा प्रकारे आपल्याला शाब्दिक उदाहरणे सोडवता येतील. यानंतर बघा, आपल्याला बघायचं आहे गुणाकार व्यस्त, त्यालाच आपण रेसिप्रोकल असे म्हणतो. तर जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार काय, तो एक भागाकार म्हणत नाही आपण, इथे काय करतोय, गुणाकार. तर दोन संख्याचा गुणाकार जेव्हा
1 येतो तेव्हा त्या संख्यांना एकमेकांचा काय असतात, गुणाकार व्यस्त असतात. आता बघा, मी ते उदाहरणासाठी काय घेतली, 5 ही संख्या घेतली आणि त्याला 1/5 यानं गुणलं. तर गुणल्यानंतर काय येईल, 5/1, 5ला काहीच छेद नाही म्हणजे काय 1 आहे बाय डिफॉल्ट. 5/1 गुणिले 1/5 बरोबर. आता अंशाचा आणि छेदाचा गुणाकार केला तर 5 गुणिले 1 आणि 1 गुणिले 5, तर उत्तर काय येईल 5/5 म्हणजेच 1 हे उत्तर आपल्याला इथं मिळतंय. आता 1 हे उत्तर मिळाल्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल की 5चा जो रेसिप्रोकल आहे, 5 या संख्येचा जो रेसिप्रोकल किंवा गुणाकार व्यस्त आहे तर तो काय आहे 1/5 आणि 1/5चा गुणाकार व्यस्त काय आहे तर 5. म्हणजे हे एकमेकांचे काय झालेत इथे गुणाकार व्यस्त झालेत असं आपल्याला म्हणता येईल. आता उदाहरणार्थ दुसरं एक उदाहरण घेऊ की जिथं आपण काय घेतलंय 2/5 ही संख्या घेतली. काय घेतली 2/5 ही संख्या घेतली किंवा अपूर्णांक घेतला आणि याचा आपल्याला काय काढायचं आहे, गुणाकार व्यस्त काढायचा आहे. बरोबर. मग आता इथं गुणाकार व्यस्त जर काढायचा असेल तर इथं काय करावं लागेल आपल्याला, तर इथं आपल्याला या गुणाकार व्यस्त करत असताना जो छेद आहे हा अंशात जाईल आणि अंश हा छेदात येईल. बरोबर. म्हणजे याचा जर आपल्याला गुणाकार 1 आणायचा असेल तर काय करावं लागेल बघा, 2/5ला 5/2 ने गुणावं लागेल. का, तर बघा जेव्हा आपण याचा गुणाकार करू म्हणजे 2 गुणिले 5/5 गुणिले 2 तर आपल्याकडे काय येईल 2×5 10 आणि 5×2 10. म्हणजे अंश आणि छेद आपण काय करतोय सारखा करतोय. एखाद्या संख्येचा आपण रेसिप्रोकल काढतोय किंवा एखाद्या संख्येचा गुणाकार व्यस्त काढतोय म्हणजेच आपण काय करतोय तर त्यांचा अंश आणि छेद सारखा करतोय म्हणजे याचा गुणाकार किती आला आपल्याकडे 1 आलाय. कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त काढत असताना आपल्याला काय करावं लागते, त्या संख्येचा अंश छेदस्थानी न्यावा लागते आणि छेद अंशस्थानी न्यावा लागत असतो. यामध्ये अतिमहत्वाचे म्हणजे एखादी संख्या ती कोणती पूर्णांक संख्या त्याचा छेद नेहमी 1 असतो हे आपणास माहीत असायला हवे. तुम्ही 3/1 लिहा, 8/1 लिहा, कोणतीही संख्या असो त्याचा छेद हा नेहमी काय असतो तर 1 असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आता प्रत्येकाचा जर छेद 1 असेल तर 1 या संख्येचा जर आपल्याला गुणाकार व्यस्त काढायचा तर 1 म्हणजेच काय तर 1/1 लिहिता येईल आणि याचा गुणाकार व्यस्त कर पण काय येईल 1/1 म्हणजे 1 या अंकाचा गुणाकार व्यस्त हा 1च असेल. बरं, आता 1चा 1 आपल्याला भेटला की 1चा गुणाकार व्यस्त हा 1 ही संख्या येते. पण जर आपल्याला शून्याचा जर गुणाकार व्यस्त काढायचा असेल तर आता शून्याला छेद काहीच नाही म्हणजे शून्याचा छेद काय आहे 1. परंतु जेव्हा आपण याला गुणाकार व्यस्त करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 1/0 म्हणजे अंश छेदात आणि छेदात अंशात नेला तर आपल्याला याचं उत्तर 0 येता कामा नये. कारण 1/0 ही संख्या एक्झिट होत नाही. ही जी संख्या ही अस्तित्वातच नाही. याला आपल्या गणितीय भाषेत इन्फिनिटीचा एक कोणी वापर करते, परंतु अशी संख्या आपल्या गणितात नाही. त्यामुळे शून्याचा जो रेसिप्रोकल आहे किंवा शून्याचा जो गुणाकार व्यस्त आहे हा आपल्याला करता येणार नाही. तर यानंतर बघा सराव संच 13 यामध्ये काही गुणाकार व्यस्त आपल्याला लिहायचे आहेत. त्यामधलं जे पहिलं गणित आहे तर पहिलं आहे 7. आता 7 या संख्येचा जर गुणाकार व्यस्त करायचा असेल म्हणजे 7लाच आपल्याला काय लिहिता येईल की 7चा जर आपल्याला गुणाकार व्यस्त करायचा असेल तर 7ला आपल्याला लिहिता येते 7/1 बरोबर. मग आता याचा गुणाकार व्यस्त करत असताना 7ची जर किंमत 7/1 असेल तर 7/1 गुणिले 1/7 म्हणजेच 7/7 बरोबर 1. म्हणजेच 7 या संख्येचा गुणाकार व्यस्त किती आलाय तर 7 या संख्येचा गुणाकार व्यस्त आपल्याकडे किती आलाय, आला आहे 1/7 असं आपल्याला इथे म्हणता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे आपल्याला. तर दुसरा प्रश्न काय दिलाय, तर दुसरा प्रश्न दिलाय आपल्याला 11/3. मग 11/3 चा गुणाकार व्यस्त काय
तर 11/3चा गुणाकार व्यस्त काढत असताना 11/3 गुणिले 3/11 म्हणजेच उत्तर किती येईल आपल्याकडे 11 गुणिले 3 छेदामध्ये 3 गुणिले 11 म्हणजेच उत्तर येईल 33/33 म्हणजे पुढची स्टेप येईल 1 म्हणजे इथं गुणाकार व्यस्त आपल्याला किती भेटलेला आहे तर 3/11 म्हणजे 11/3चा जर गुणाकार व्यस्त काढायचा तर तो किती येईल 3/11 असेल. आपण गुणाकार व्यस्त काढत आहोत. आता यानंतर बघा इथे तिसरा जो प्रश्न दिलेला आहे तो आहे 5/13 आणि 5/13चा जर गुणाकार व्यस्त काढायचा झाला तर आपल्याला लिहावं लागेल 5/13 गुणिले 13/5 अंश छेदामध्ये आणि छेद अंशामध्ये. म्हणजे हे लिहिल्यानंतर आपल्याकडे उत्तर काय येईल तर 5 गुणिले 13 छेद 13 गुणिले 5 म्हणजेच उत्तर येईल आपल्याकडे 1. म्हणजेच 5/13 चा जो गुणाकार व्यस्त आहे हा किती आहे आपल्याकडे 13/5. गुणाकार व्यस्त म्हणजेच काय तर अंश जो आहे हा छेदात नेणे आणि छेद हा अंशात नेणे. म्हणजे समजा जर a/b हा अपूर्णांक असेल तर याचा जो रेसिप्रोकल किंवा याचा जो गुणाकार व्यस्त असेल तर तो काय असेल तो असेल b/a. हे सर्वांना माहीत असायला पाहिजे की आणि एखादी जर संख्या असेल म्हणजे समजा a असेल तर a चा काय तर a चा गुणाकार व्यस्त हा 1/a. म्हणजे एखादी जर पूर्णांक संख्या असेल तर त्याचा गुणाकार गुणाकार व्यस्त काय 1/a. ही महत्वाची माहिती आहे इथे. त्यानंतर इथे चौथा एक दिलेला आहे छोटं उदाहरण दिलेलं आहे तर 2 पाहता इथं जर आपण याचा जर वापर केला तर काय 2चा गुणाकार व्यस्त म्हणजेच 2चा गुणाकार व्यस्त काय 1/2 तेव्हा त्याचं उत्तर काय आपल्याकडे 8 येईल. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की आता अजून एक वेगळी जर पद्धत जर आपल्याला इथं बघायची असेल की आपल्याला माहित नाही गुणाकार व्यस्त काय 2चा गुणाकार व्यस्त मग आपण काय करणार तर 2 गुणिले आता माहित नाही म्हणून आपण त्याला a मानूयात त्या संख्येला a मानूयात बरोबर. या संख्येला 1/2 आता समजू आपण माहित नाही तर काय इथे येईल आणि इथे आपण 1 लिहूयात. मग आता a ची जर गुणाकार व्यस्त जर काढायचा असेल a ही तर a बरोबर हे इकडे गुणाकारात म्हटल्यावर इकडे काय भागाकारात म्हणजे 1/2 a ची किंमत काय 1/2 म्हणजेच 2चा जो गुणाकार व्यस्त आहे हा 1/2 येतो. आता याच्यात शेवटचं जे गणित आहे तर ते आहे 6/7. आता बघा पाचवं गणित दिले 6/7 आणि याचा गुणाकार व्यस्त काढायला सांगितलंय आपल्याला. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल की 6/7 गुणिले a म्हणजे आपण काय म्हणू इथं की 6/7चा गुणाकार व्यस्त आहे आणि गुणाकार व्यस्ताचा एकमेकाशी गुणाकार केल्यानंतर आपल्याकडे किती येते 1 येते. म्हणजेच a बरोबर 1 गुणिले आता इथं काय होईल हा जो अंश छेद आहे हा कशात जाईल अंशात आणि अंश हा छेदात जाईल. म्हणजेच उत्तर काय आले आपल्याकडे 7/6. अशा प्रकारे दोन पद्धतीनं आपल्याला कोणत्याही संख्येचा काय काढता येईल रेसिप्रोकल म्हणजेच गुणाकार व्यस्त काढता येईल. आता इथे आपण बरीच उदाहरणं पाहिलेली असतील याच्यावरून तुम्हाला लक्षात आलेले असेल की गुणाकार व्यस्त कोणत्याही पूर्णांक संख्येचा किंवा अपूर्णांक संख्येचा कशा प्रकारे काढता येतो. आता यानंतर बघा अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन म्हणतो आपण ज्याला. इथे काय दिले तर एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. आता बघा इथे चित्रामध्ये काय दिले तर गुळाच्या गुळ दिलेला आहे आणि गुळाची संख्या म्हणजे ही जर 1 किलोची जर आपण आपल्या भाषेत भेली म्हणतो तर ही एकूण किती दिलेले आहेत 1 2 3 4 5 6. आता एकूण गुळाचे किती दिलेले आहेत 6 दिलेले आहेत भेल्या आणि याच्यात काय केलेलं आहे प्रत्येक 1 आणि अर्धा म्हणजे 1 सोडून याला काय केलंय निम्मे केलंय बरोबर. आता निम्मे केल्यानंतर काय झाले तर असे
याची विभागणी केली. आता अपूर्णांकाचा भागाकार म्हणजेच काय, तर समजा मी इथं 5/3 लिहिलं आणि याला भाग देत आहे मी 3/2 ने. म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, पहिला अपूर्णांक जशाच्या तसा घेतला आणि दुसरा अपूर्णांकाचा जो आहे, बरोबर, कारण या दुसऱ्या अपूर्णांकांना आपण पहिल्या अपूर्णांकाला भागत आहोत, ज्या अपूर्णांकांना भागत आहोत त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त. आता 3/2चा गुणाकार व्यस्त आपण आताच पाहिला की एखाद्या संख्येचा गुणाकार व्यस्त होण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, आता 3/2चा जर गुणाकार व्यस्त काढायचा झाला तर त्याचा गुणाकार व्यस्ताचा आणि त्याचा काय गुणाकार किती आला पाहिजे, 1 आला पाहिजे. म्हणजे इथं 3/2चा गुणाकार व्यस्त काय येईल, 2/3. म्हणजे 5/3 गुणिले 2/3 गुणायचं आहे आपल्याला, भागायचं नाही. गुणाकार आहे परंतु त्याच्या दुसऱ्या ज्या संख्येनं, ज्या अपूर्णांकांना आपल्याला या अपूर्णांकांना भागायचं आहे त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे 2/3 गुणायचं अगोदरच्या संख्येला. मग गुणाकार काय येईल बघा, तर 5 गुणिले 2 आणि छेदामध्ये 3 गुणिले 3 म्हणजे 5 गुणिले 2 तर 10 आणि 3 गुणिले 3 म्हणजे 9. 10/9 हे या भागाकाराचं काही उत्तर, म्हणजे बरोबर 10/9 असं आपल्याला इथं लिहिता येईल की 5/3 भागिले 3/2 बरोबर 10/9 हे उत्तर आपल्याकडे येईल. आता बघा, या खालील काही अपूर्णांक दिले तर या अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. यामध्ये पहिला अपूर्णांक आहे 2/3 भागिले 1/4. आता याला सोडवत असताना काय करायचंय, तर 2/3 आता इथं भागिलेचं काय करावं लागेल, गुणिले, आणि 1/4चा गुणाकार व्यस्त काय येतो, 4/1 म्हणजे अंश छेदात आणि छेद अंशामध्ये. बघ याला सोडवत असताना 2 गुणिले 4 छेदामध्ये 3 गुणिले 1 म्हणजे उत्तर काय येईल, 2 गुणिले 4 म्हणजेच 8 आणि 3 गुणिले 1 म्हणजे 3, 8/3 हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की 2/3 भागिले 1/4 बरोबर 8/3. आता यानंतर बघा, जो नंतरचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला इथे की 5/9 संख्या काय दिली, 5/9 आणि याचा भागाकार कशासोबत करायचा आपल्याला, 3/2 सोबत. मग याला सोडवत असताना काय करायचंय पहा, पहिली संख्या जशाच्या तशी लिहिली, त्यानंतर भागाकाराच्या जागी गुणाकाराचं चिन्ह दिलं, त्यानंतर गुणाकार व्यस्त म्हणजे हे 2 काय लिहिलेत आपण इथं वरती आणि 3 हे छेदस्थानी म्हणजे खाली, आणि याचा आपण गुणाकार करून घ्यायचा आहे. तर 5 गुणिले 2 आणि छेदामध्ये 9 गुणिले 3 आणि याचा गुणाकार केल्यानंतर 5 गुणिले 2 म्हणजे 10 आणि 9 गुणिले 3 म्हणजेच 27. 10/27 हे आपल्या 5/9 भागिले 3/2चं उत्तर आलेलं आहे, 10/27. आता यानंतरचं जे गणित आहे बघा, यानंतरचं गणित किती आहे आपल्याकडे, तर यानंतरच्या गणितासाठी तिसरा गणित आहे 3/7 भागिले काय दिले, 5/11. 5/11. मग याला सोडवत असताना पहिला अपूर्णांक जशा तसा, भागाकाराच्या जागी गुणाकाराचं चिन्ह, इथे 5/11 म्हणजे अंश किती आहे, 5, छेद किती आहे, 11 म्हणजे अंशात काय येईल, छेद येईल म्हणजे 11 येतील, आणि हे जे अंश आहेत हे कशात जातील, छेदात म्हणजे 5. म्हणजे काय झालं, आपण 5/11चा गुणाकार व्यस्त 11/5 लिहिलं आणि त्याला जर अगोदरच्या संख्येला जर गुणलं तर काय, 3 गुणिले 11 छेद 7 गुणिले 5 म्हणजेच उत्तर येईल आपल्याकडं 3 गुणिले 11 म्हणजे 33 आणि 7 गुणिले 5 म्हणजे 7×5 35. 33/35. 33/35 हे काय असेल, आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं इथे उत्तर आलेलं असेल. यानंतरचा चौथा प्रश्न पहा. चौथा प्रश्न काय दिलाय, तर 11/12 आणि याचा भागाकार करायचा आपल्याला 4/7 सोबत. म्हणजे पहिला संख्या जशाच्या तशी 11/12 भागाकाराचा गुणाकार आणि 4/7च्या ऐवजी 7/4, कारण आपण रेसिप्रोकल लिहित आहोत.
याला सोडवल्यानंतर काय येईल तर 11 गुणिले 7 आणि छेदामध्ये 12 गुणिले 4 आणि याला सोडवल्यानंतर 11 गुणिले 7 म्हणजे 77 आणि छेदामध्ये 12 गुणिले 4 तर 12 चूक 48 म्हणजे आपल्याकडे उत्तर किती येईल तर याचं 77/48 11/12 भागिले 4/7 याचं उत्तर किती आलं आपल्याकडे 77/48. तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही अपूर्णांकाचा भागाकार करता येईल. आता बघा मित्रांनो की अपूर्णांकाचे भागाकार आपण आता शिकलो तर यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणं दिले ते आपण इथे अभ्यासूयात. तर स्वच्छ भारत अभियानामध्ये 420 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी सेवाग्राम या गावाच्या 42/75 म्हणजे एकूण 75 भागापैकी 42 भाग स्वच्छ केला. तर प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा किती भाग स्वच्छ केला म्हणजे प्रति विद्यार्थ्याने म्हणजे आपल्याला सेवाग्राम या गावाचे एकूण भाग किती झाले तर आणि त्या भागापैकी किती भाग एक विद्यार्थी काय करतोय स्वच्छ करतोय ते हे बघायचंय. मग आता स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी विद्यार्थ्याची संख्या किती आहे तर आपल्याकडे आहे 420 बरोबर. मग आता सेवाग्राम या गावाचा स्वच्छ केलेला भाग किती आहे तर तो आहे आपल्याकडे 42/75. मग आता प्रति विद्यार्थी स्वच्छ केलेला भाग जर काढायचा आहे तर आपल्याला एकूण गावाचा किती भाग आहे स्वच्छ केलेला तो घ्यावा लागेल आणि त्याला कशाने भागावा लागेल तर एकूण विद्यार्थी संख्येनं. मग आता गावाचे साफ केलेला भाग किती आहे तर सेवाग्राम या गावाचा स्वच्छ केलेला भाग किती आहे तर 42/75 आहे. तो लिहिला आपण इथे 42/75 आणि त्यानंतर एकूण विद्यार्थ्याची संख्या तर अभियानामध्ये सहभागी विद्यार्थी किती होते तर 420. तर 420 आपल्याला काय करावं लागेल तिथे भाग द्यावा लागेल. इथे भाग दिला. आता भाग दिल्यानंतर 420चा जो रेसिप्रोकल आहे म्हणजेच त्याला आपण गुणाकार व्यस्त म्हणतो तर 420चा गुणाकार व्यस्त हा किती येतोय तर 1/420. आपण अगोदरच पाहिलं की ए या संख्येचा गुणाकार व्यस्त हा 1/a येतो बरोबर किंवा a/b या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त b/a येतो हे आपल्याला माहिती आहे. मग इथे हा यूज झाला की एचा गुणाकार व्यस्त हा 1/a येतो म्हणजे 420चा गुणाकार व्यस्त काय 1/420 आणि याला आपण कशाला अगोदरच्या भागाला गुणलं 42/75ला गुणलं की इथे पहा इथे काय होतंय आता इथं गुणाकार आपल्याला कळतंय की 42 गुणिले 1 परंतु इथं काय केलंय मी 42 आणि इथं 420 इथं 10चा भाग असतो 42 1 42 आणि 42 10 420. मग इथं काय केलं तर 1/75 गुणिले 10 म्हणजे येणारं उत्तर किती आलं आपल्याकडं 1/750 म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्राम गावचा 1/750 एवढा भाग काय केलेला आहे स्वच्छ केलेला आहे असं आपल्याला यावरून म्हणता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो पाठ आहे इथे संपलेला आहे आणि इथे आपण प्रत्येक उदाहरणाचं व्यवस्थितरित्या विश्लेषण केलेलं आहे. आशा बाळगतो दिलेली माहिती तुम्हाला सर्वांना समजलेली असेल. जिथे कुठे तुम्हाला अडचण आली तिथे तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा रिपीट बघू शकता ज्याच्यामुळे तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट येतात त्या क्लिअर होतील. आणि यानंतरचा जो भाग आहे हा आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.